आज आपण 4थ्या क्रमांकाचं हे ज्योतिर्लिंग आहे त्याची कथा आपण आज बघणार आहोत। तर हे ज्योतिर्लिंग मध्य प्रदेशामध्ये नर्मदेच्या काठी स्थापन झालेलं आहे। हे ज्योतिर्लिंग ओमकारेश्वर आणि ममलेश्वर असं दोन्ही मिळून एक ज्योतिर्लिंग आहे। ओमकार ममलेश्वर असं आपण म्हणतो। एकदा देवदानवाचं युद्ध झालं आणि ह्या युद्धामध्ये देव हारले आणि दानव जिंकले। राक्षस जिंकल्यामुळं देवांना त्रास होऊ लागला। हे राक्षस साधू संतांना तप करू देत नव्हते, सर्वांना त्रास देऊ लागले। म्हणून सर्व देवांनी एकत्र मिळून शिव परमात्म्याला पाचारण केलं, बोलावून घेतलं आणि आपले पीडा आपलं दुःख त्या देवाला सांगितलं। देव प्रगट झाले, ते ओंकार रूपात प्रगट झालेले आहेत आणि देवांना शक्ती दिली, वरदान दिलं आणि त्याच्यानंतर शक्ती प्राप्त करून घेऊन देवदानवाचं युद्ध झालं। त्याच्यामध्ये देवांचा विजय झाला। देवांचा विजय झाला। हे ओंकारेश्वराच्या वरदानामुळे देव विजयी झालेले आहेत। अशा प्रकारे इथं ओंकारेश्वर हे ज्योतिर्लिंग प्रगट झालेलं आहे। त्याच्यानंतर एक वेळेस नारद मुनी गोकर्ण महाबळेश्वराला बऱ्याच दिवस राहिले आणि तिथून ओंकारेश्वरला आलेले आहेत। विंध्य पर्वताकडे आलेले आहेत। विंध्य पर्वताला अभिमान होता, मी खूप श्रेष्ठ आहे आणि माझ्याकडे सगळं आहे, काहीच मला कमी नाही असं त्याचा अहंकार होता त्याच्याकडं। तेव्हा नारदाचा आदर सत्कार केला त्या विंध्याने, विंध्यांचल पर्वताने, आणि विचारलं, मुनिराज तुम्हाला काही कमी आहे का? माझ्या इथं तुम्हाला काही कमी दिसतं का? सगळी व्यवस्था तुमची बरोबर झाली का? तेव्हा नारद मुनींच्या लक्षात आलं ह्याच्यामध्ये अहंकार भरला आहे। नारद मुनी गप्प बसले। तेव्हा विद्यांचलानं पुन्हा विचारलं, मुनिराज तुम्ही गप्प का? माझ्यामध्ये काही तुम्हाला कमतरता दिसली का? तेव्हा नारद मुनी म्हणू लागले, विंध्या तुझ्याकडं काहीच कमतरता नाही, सर्व संपन्न तू आहेस, परंतु तुझ्यापेक्षाही मेरू खूप उंच आहे, त्याचे शिखर देवालयापर्यंत पोहोचलेले आहेत, म्हणून मेरू हा मला श्रेष्ठ वाटतो। असं नारद मुनी म्हटल्यामुळं विंध्याचल पर्वताला दुःख झालं। जे समर्थ असतात त्यांना आपल्यापेक्षा दुसरं कुणाला तरी मोठं म्हणल्यानंतर त्यांचा अहंकार दुखावला जातो आणि तसंच विंध्याचलाला झालेला आहे। अहंकार दुखावला गेल्यानंतर तो जो व्यक्ती असतो तो त्याचा उंची तरी कमी करायची बघतो समोरच्याची, नाहीतर आपली वाढवायचा तरी प्रयत्न करतो। तसंच विंध्याचलाला वाटू लागलं, मेरू माझ्यापेक्षा उंच आहे, पण मला त्याच्यापेक्षाही उंच व्हायचंय। म्हणून त्याने पार्थिव शिवलिंग तयार केलं आणि त्याच्या पूजनाला आरंभ केला। हे पार्थिव शिवलिंग तयार करून एकाच आसनावर 6 महिने बसून न हलता 6 महिने त्या पार्थिव लिंगाचं पूजन केलं आणि त्या पूजन 6 महिने झाल्यानंतर त्यामधून ईश्वर प्रगट झाला, तोच ईश्वर किंवा ममलेश्वर देव। हा नर्मदेच्या एका काठाला ओंकारेश्वर आहे तर दुसऱ्या काठाला ममलेश्वर आहे। हे नर्मदेच्या काठी दोन्हीही शिवलिंग स्थापित झालेले आहेत। इथेच ह्या नर्मदेनं ओंकार रूप घेतलेलं आहे। इथे तिला रेवा सुद्धा म्हणतात। ह्या नर्मदेमध्ये जे पाषाण आहेत गुळगुळीत असे आहेत आणि ती पाषाण कंकर जे आहेत त्याला शंकरच मानतात। नर्मदेतल्या पाषाणापासून जे लिंगाची निर्मिती झाली त्याला बाणलिंग असं म्हणतात। अशा प्रकारे या नर्मदेचं महत्व आहे। या नर्मदेला शांकरी सुद्धा म्हणतात। हिच्यामधले कंकर हे शंकर असल्यामुळे तिला शांकरी हेही नाव पडलेलं आहे। इथल्या स्नानानं, इथल्या दर्शनानं
मोक्ष प्राप्त होतं. इथल्या साधनेनंही मोक्षाची प्राप्ती होते. अशा प्रकारे भूमीवर हे ओंकार शिवलिंग प्रगट झालेलं आहे. ओंकार ममलेश्वर, ओंकार देवाने आणला आणि ममलेश्वर विंध्याचल पर्वताने आणलेला आहे. आपल्याला इथंच स्थापित व्हा असं सर्व देवांनी विनंती केली आणि ते ज्योतिर्लिंग स्थिर झालेलं आहे, स्थापित झालेलं आहे.